संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत। या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भातला पाठपुरावा सभागृहात केला आणि सभागृहाबाहेर जी काही लढाई लढली गेली त्याचं नेतृत्वसुद्धा संदीप क्षीरसागर यांनी केलं। भैया कसं बघताय तुम्ही की 2 महिने पूर्ण झाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला, मात्र एक आरोपी आणखी पकडला गेला नाही आहे आणि लोकांमध्ये आणखी संशयाचं वातावरण आहे ज्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। हे बघा, मी जे पाहणी केली आणि जे सर्वसामान्य लोकांशी जी काही चर्चा करतो किंवा मला कुठेही भेटल्यानंतर ते बोलतात की 2 दिवस मीडियावर आलं नाही की लोकांना काळजी वाटायला लागली की आता हे प्रकरण शांत झालं आहे का काय। काल मला वयोवृद्ध माणसांनी विचारलं की संदीप बाबा काय चालू आहे, काय नाही, कुठं काही दिसत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांचा तपास चालू आहे का। म्हणजे ही सर्वसामान्य लोकांना ह्या संदर्भातली जी घटना झाली त्याची काळजी आहे आणि आमचं पूर्ण काही निलक्ष आहे। अजूनसुद्धा एक आरोपी, एवढं सगळं एकीकडं महाराष्ट्र असताना या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अजून एक आरोपी अजून पकडला गेला नाही आणि मला वाटतं त्या चाटेचा मोबाईल एक सापडला नाही। मग कुठंतरी संशय असं लोकांमध्ये येतोय की कशामुळं तो मोबाईल सापडला नाही, हा विषय लोक आहे ना तिथे। आणि जे मी आधीपासून सांगतोय की CDR जर तपासली, खरंच तर तपास यंत्रणेने ज्या पद्धतीने लोक बघतात हा तपास आणि CDR ज्या पद्धतीने फोन करण्यात आले होते त्या काळामध्ये किंवा ज्या गुन्हा नोंद करण्यासाठी जो वेळ लावला होता, ज्या वरद हस्तांनी तिथं त्या पोलीस प्रशासनाला फोन केले, हेही लोक समोर आले पाहिजे ना। जर काही नसेल तर तुम्ही CDR घाबरतात कशाला, कोण आहेत पण असं वाटतं ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी वाल्मिक कराडाचा एवढं काय हात नाही की SP-पासून पोलीस प्रशासन थांबवण्यासाठी कोण आहे। म्हणजे तिथं एकीकडं धनंजय मुंडे साहेब स्वतःच म्हणतात ते माझे निकटवर्ती आहेत म्हणून, मग कोण म्हणे बोलायची गरज नाही ना आपल्याला। ते मंत्रिपदावर असल्यामुळेच हे सगळं संरक्षण सरेंडरपासून जी गोष्ट मी आधीपासून म्हणतोय की ज्या पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये तिथं ते ॲडमिट होते, पुण्यालाच ते ॲडमिट होते, कुणी ॲडमिट केलं, कुणी त्यांचे तिथून त्यांना फरार केलं, हेही लोक समोर आले पाहिजे ना। का फक्त वाल्मिक कराडलाच आत टाकलं त्याला आता शिक्षा द्यायची म्हणून बाकीच्या लोकांनी ज्यांना या गुन्हा नोंद करण्यासाठी जो उशीर केला किंवा या 28 तारखेला जे पुण्याहून फरार झाले, किती दिवस कुठं होते, कशा पद्धतीने गेले, कुणासोबत होते, त्याचे CCTV फुटेज आलेत, ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा या गुन्ह्यात घेतलं पाहिजे, जेणेकरून हा तपास व्यवस्थित होईल। आणि धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे, फास्ट ट्रॅकवर आणून हे सर्व तपास करून जे काही गुन्हेगार आहेत पोलीस यंत्रणा मोकळ्या श्वासात त्यांना काम करायचं, त्यांना हे भेटेल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, आणि हे गुन्हेगार फाशीवर चढवले पाहिजे। पण यात काही गोष्टी संशयाच्या पण निर्माण होत आहेत की विष्णू चाटेचा मोबाईल सापडला नाही आहे, सुदर्शन घुलेचं जी काही दुसरी पोलीस कस्टडी घेण्यात आली म्हणजे न्यायालयीन कोठडीमधून त्याला बाहेर काढण्यात आलं, जेलमधून बाहेर काढलं आणि परत फक्त मोबाईल तपासण्यासाठी ताब्यात घेतलं होतं। पण धनंजय देशमुखसह अनेक लोक प्रश्न उपस्थित करतायत की त्या मोबाईलचे पुरावे काय झाले, कारण यातल्या सगळ्या घटनांमध्ये मोबाईल हा एकमेव पुरावा असणार आहे जो खंडणीपासून अगदी हत्यापर्यंत। हे बघा, मी पहिल्या दिवशीपासून एकच गोष्ट सांगतोय की खंडणी आणि 302 हा एकच गुन्हा आहे। म्हणजे खंडणीमुळं हा प्रकार झाला आहे, खंडणीसुद्धा फोनवरून ती धमक्या देण्यात आली आणि चाटेंच्या मोबाईलमध्ये नक्कीच कुणाच तरी रेकॉर्ड असणार आहे, त्याच्यामुळंच तो मोबाईल सापडत नाही। एखादा मोबाईल म्हणजे आरोपी सापडतो, मोबाईल सापडत नाही असा काही विषय असतो, म्हणजे लोकांना संशय वाटतोच आहे ना त्याच्यामध्ये की कुठंतरी कुणाच तरी वरद हस्तांचा हात किंवा त्या मोबाईलवरती त्या पोलीस प्रशासनाला कोण आलेच आहेत ना तिथे। नक्कीच। मला एक दुसरा प्रश्न असा आहे की बजरंग सोनवणे जे खासदार आहेत, आपले सहकारी आहेत, आपल्या पक्षात आपण सोबत काम करता, ते अमित शहा यांची भेट घेतात आणि त्यांचं म्हणणं की अमित शहाची भेट घेतल्यानंतरच या प्रकरणामध्ये कारवाईला वेग आला। तुम्ही स्वतः वैयक्तिक म्हणजे तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला, पण पर्सनली तुम्ही या संदर्भात कुणाची भेट घेणार आहात का किंवा पुढील तपासाची मागणी करणार आहात का? हे बघा, ते जिल्ह्याचे खासदार आहेत आणि बाप्पा ज्याला पण या कुटुंबासंदर्भातलं ही वाईट घटना झाली आहे, ज्याच्या मनामध्ये थोडं दुःख आहे, ते प्रत्येकजण आपल्या परीने तिथं करतात। आता बजरंग बाप्पा खासदार आहेत तर ते तिथं त्या सभागृहात मांडतात, ते त्यांची तिथं जे गृहमंत्री त्यांच्याशी ते बोलतात, ते आम्ही इथं मुंबईमध्ये सुद्धा आम्ही बोलत असताना सभागृहात बोललो, CM साहेबांना बोललो, अजितदादांना बोललो, ह्या सर्व विषय मांडलोच। आणि आम्ही मुंबईला कामानिमित्त गेल्यानंतर हा विषय वारंवार जेव्हा पण भेट होती
मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही हा विषय त्यांच्या कानावरती घालतो आणि त्यांनीही सांगितलंय की जो कोणी आरोपी आहे त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, त्याला आम्ही फासावरती चढवणार. शेवटचा प्रश्न माझा की तुम्ही 2 महिन्यानंतर या प्रकरणी जो काही तपास होतो त्यावरती समाधानी आहात का? हे बघा, समाधानी कुठं कुठं आहे म्हणजे एसपींची बदली झाली तिथे सभागृहामध्ये बोलल्यानंतर, 2 नंबरचे जे काही आहेत गुन्हे बंद झालेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा रेतीच्या गाडीमध्ये जी काही गाड्या पकडल्या गेल्या 40 गाड्यावरती कारवाई झाली. पण मला जी माहिती मला भेटती ते 150 गाड्या आहेत. म्हणजे कुठं कुठं काही जवळचे लोक आले तर त्यांना सुद्धा संरक्षण देण्यात येते. तर तेही मी कलेक्टर साहेबांना बोललो की त्या CDR-वरती ज्या ज्या गाड्या आहेत म्हणजे आपल्या CCTV फुटेजवरती टोलच्या त्या सुद्धा तुम्ही काढल्या पाहिजे ना. काही ठराविक लोकांना गुन्ह्यात घ्यायचं आणि दाखवायचं आणि सोडून द्यायचं आणि काही लोकांना हे करायचं, हा पण विषय कुठं होतो. मग ते मोबाईलचा विषय येतो, तो चाटेंचा, तो हे संशयास्पद कुठं ना कुठं तरी काहीतरी गोष्ट वाटते. मग हे लवकरात लवकर एक तर जो फरार आहे तो अटक झाला पाहिजे, ते मोबाईल संदर्भातलं आलं पाहिजे. तिसरी गोष्ट ह्या सर्व जे काही सरेंडरपासून जे काही गोष्टी झाल्या, जे काही त्यांना फोनवरती बोलणं झाले, त्या पोलीस प्रशासनाने त्या CDR त्या एसपींचे त्या भागातले DYSPंचे त्या पोलीस प्रशासनातले जे काही अधिकारी आहेत त्यांचे हे तपासून लोकांसमोर आणले पाहिजे, तेव्हा कुठेतरी समाधान वाटेल. नक्कीच. तर आपण ऐकलं की बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सांगतायत की जोपर्यंत मोबाईलचा तपास पूर्ण होत नाही आणि एक आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही या प्रकरणी समाधानी असणार नाहीत. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.